आम्ही सांगली जिल्ह्यातनं ताकारी गावातनं आलो आहे. माझा मुलगा इथं सर्व्हिसला आहे आणि ह्या लोहार डॉक्टरच्यात मी औषध उपचारासाठी आलो आहे. मला पित्त जास्त आहे, माझा हातपाय जास्त दुखतात. आता त्यांच्याकडे जरा तपासणी केली आहे, यानंतर ते ज्यावेळी औषध देतील त्यावेळी मला पुढली तब्येत कशी आहे. तुमचं नाव काय बाबा? माझं नाव बाबूराव नामदेव कुंभार असं आहे. बर बर बर. इथे मुलगा राहतो ना? इथे मुलगा राहतो मला. आणि किती वर्षापासून तुम्हाला त्रास होतो? हा 1 वर्षापासून मला त्रास आहे. काय काय त्रास होतो मला सांगा बरं एकदा. माझा हात उंच जात नाही, माझ्या हाताला इथं त्रास होतो उंच जायला. गुडघा दुखतोय, पायाची टाच दुखते, पित्ताचा थोडासा त्रास आहे. बर. आता आपण रक्तलघवी घेतली तुमची चेक करायला, त्यानंतर आपण बघू आता रक्तलघवीमध्ये काय दिसतं आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट देऊ. तुम्हाला आता 2-3 दिवसानंतर ट्रीटमेंट नंतर जेव्हा बरं वाटेल तेव्हा तुम्ही सांगाल का? सांगतो की मी ज्यावेळी ट्रीटमेंट एकदम खरं खरं सांगायचं. किती बरं वाटलं, काय काय फरक पडला सांगाल का? सांगतो. माझं गाव सांगली जिल्ह्यात ताकारी आहे आणि मी इथं देहू रोडला लोकर डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेतली. मला जर आता पूर्वीपेक्षा चांगला फरक पडला आहे, मला उत्साह वाटतो आणि आता मला हा उत्साह कायम राहील अशी आशा आहे. एवढं माझी एक अपेक्षा. आम्ही देवगावातच राहतो. मी माझ्या वडिलांना एक देवगावमध्ये घेऊन आलो लोहार डॉक्टर यांच्याकडे. यांचा हात वरती जात नव्हता, ॲसिडिटीचा खूप त्रास होता यांना. 5 वर्षापासून यांना खूप त्रास होता. तर डॉक्टरांकडे घेऊन आल्यानंतर ह्यांना 3 दिवसात खूप चांगला फरक पडला आहे. आणि मी पण होतो इथे ॲडमिट. मला पण चांगला फरक पडल्यामुळे मी पण ह्यांना गावाकडनं घेऊन आलो. तर डॉक्टरांचे मनपूर्वक धन्यवाद. बाबा कसं वाटतंय आता? छान छान. खरं खरं नाही खरं. हा, तुम्ही तुमच्या अनुभवाचा आम्हाला फायदा दिला याबद्दल तुम्हाला नाही. शेवटी तुम्हाला बरं वाटलं, मला बरं वाटलं. अनुभवाचा जरा लाभ झाला. बरं बरं. आता काही व्यवस्थित भरपूर पाणी प्यायचं आणि 2-3 किलोमीटर रोज चालायचं. जेवणाचं काही पथ्य नाही. हा, एवढं फक्त ऐकायचं आणि आयुष्य सुंदर जगायचं. मनपूर्वक धन्यवाद.